चिमणीचं सगळं काम आटोपलं. ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्चा, आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजूबाजूला फिरून पाहिलं. कावळा कुठेही नव्हता. गेला असेल कुठेतरी, येईल परत. तिने स्वतःच्या मनाची समजूत काढली. मात्र रात्र मावळली, दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली, तरीही कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मन आज कशातच रमेना. बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध पावडर करण्यातही नाही. कारण एम्हाना तिला सवय झाली होती कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकची. तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झाली असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेनं बंदही केलं होतं. अनेक दिवस उलटून गेले. चिमणीच्या मनातून कावळा काही केल्या जाईना. मग तिनं कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला आणि तो आवाज कावळ्याचा होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहानं त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पाहते तर काय, कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिलांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष त्या चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्यालाही फार आनंद झाला. तो म्हणाला, या या चिमणाबाई, तुमचं स्वागत आहे आमच्या या छोट्याशा घरट्यात. तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी. आणि कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली, तुला माझा राग नाही आला. कावळा म्हणाला, काय यावा, मी माझ्या विश्वात गुंग होतो म्हणून. छे छे, अगं प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं, जसं तुझंही होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती. माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळाली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येऊन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं, या दोन्हीही गोष्टी अतिक्रमणासारख्याच घडल्या असत्या. आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर अतिक्रमण करणं चूकच नाही का. म्हणून मग मी स्वतःच वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच तुझ्या विश्वापासून दूर. चिमणी म्हणाली, मला एकटं करून? अरे मला सवय झाली रे आता तुझी. चिमणाबाई, या जगात कोणीही एकटं नसतं. आणि जेव्हा आपण एकटं आहोत असं वाटतं ना, तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती, जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढल्या प्रवासाची. मलाही दाखवली. आणि बघ आज मी किती आनंदी आहे. माझ्या घरट्या, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या माणसांमध्ये. चिमणी निशब्द होऊन तिथून निघाली. तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला, चिमणाबाई, माझ्या घरट्या तू केव्हाही येऊ शकतेस. तुझी टकटक ऐकून मी लगेचच दार उघडेन, क्षणाचाही विलंब न करता. चिमणीचे डोळे पाणावले. भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे. पण आज तिच्या पंखामध्ये पूर्वी इतकं बळ राहिलं नव्हतं. आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात या चिमणाबाईसारखीच झाली. म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साथ घालते हे आपल्या ध्यानातच नसतं. या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, आई, वडील, बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात. त्यांची आर्तसाद आपल्याला ऐकूच येत नाही.
म्हणजे ते पोटतिडकीने साथ घालतात आणि आपण म्हणतो, थांब, मला जरा करिअर करू दे, थांब, मला जरा आता घर घ्यायचंय, थांब जरा, आता मला कार घ्यायची आहे, थोडं थांब, आता मला विश्रांती घ्यायची आहे, थोडं थांब, आता मला आणखी काही करायचं आहे. आणि मग ही जंत्री वाढतच जाते, वाढतच जाते, वाढत जाते. त्यांची सहनशक्ती संपते. ते त्यांचं स्वतःचं वेगळं विश्व तयार करतात आणि त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं आणि हे आपल्या लक्षातही नसतं. आणि ते जेव्हा येतं ना, तेव्हा आपण फार एकटे झालेलो असतो. आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर मला कोणाचीच गरज नाहीये हा अहमपणा बाळगू नका. वेळीच ती टकटक ऐकायला शिका.